लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, भाजपचे प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेब आणि शिवसेनेचे प्रमुख उदय सामंत ह्या सगळ्यांची आणि मित्रपक्षांची अशी बैठक झाली आणि त्याच्यातून आता इथून पुढच्या काळामध्ये आम्ही विभागवाईज मेळावे घेणारे तिन्ही पक्षांच्या प्रमुखांचे एकनाथराव, मी आणि देवेंद्रजी त्या मेळाव्याला हजर राहणार, आमचे प्रांताध्यक्ष हजर राहणार आणि विभागवाईज पहिले मेळावे घेणार। तसंच उद्याच्या 14 तारखेला प्रत्येक जिल्ह्याचे ह्या खाली जसं आम्ही आता वर एकत्र आलेलो आहे तसं खालच्याही कार्यकर्त्यांच्यामध्ये समन्वय असावा म्हणून प्रत्येकाने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ह्या पक्षांनी मित्रपक्षांनी वेगवेगळ्या सहकाऱ्यांना नेमलेलं आहे आणि ते सहकारी तिथं जाऊन ह्यांचं कोऑर्डिनेशन करून तिथं त्यांचे मेळावे होतील आणि उद्याच्या लोकसभेच्या निवडणुका आपल्याला एकत्रपणे लढवायच्या आहेत, महायुतीच्या बॅनरखाली लढवायच्या आहेत। त्याच्यामध्ये तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याच्या करता राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष असं सगळ्यांनी मिळून ताकद पणाला लावायची आणि जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रातून दादा सुप्रियाताई म्हणतायत की पूर्वी माझ्यावर भ्रष्टाचारांचं वजन होतं, आता ते नाहीये, आता मी स्वस्थ बसणार नाहीये। ठीक आहे ना, त्याच्यामध्ये मला जास्त काही बोलायचंच नाही। त्याच्याबद्दल मला विकास करून दाखवायचा आहे। मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही फक्त विकासाला प्राधान्य देणारे आणि विकास करणारे आणि 24 तासातले 18 तास काम करणारी लोक आहोत आणि हे काही आम्ही आज दाखवत नाही। आजही मी तुम्ही कुणाला विचारा सकाळी 6ला कामाला सुरुवात करतो की नाही, त्याच्यामध्ये एखाद दिवसापुरतं ते नसतं। दुसऱ्यांनी कुणी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे। आम्हाला पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा मोदी साहेबांना देशामध्ये पाठिंबा द्यायचा आहे आणि निवडून जास्तीत जास्त खासदार द्यायचे आहेत, ती आमची भूमिका आहे आणि त्याच्यातनं देश पुढे गेला पाहिजे। जागतिक स्तरावर देशाचा नावलौकिक वाढवण्याचं काम जे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे त्याला पुन्हा अधिक कशी गती देता येईल हा आमचा प्रयत्न आहे। मला ऐका ना, हे जे काही प्रकार चालतात तुम्ही जर तसं बघितलं तर संपूर्ण राज्याचा विचार 36 जिल्ह्यांचा करता हे असले प्रकार थोडेसं जास्त ठाणे जिल्ह्यात चालतात। त्याचं कारण असं आहे, ठाणे जिल्ह्याचे एक तर पॉप्युलेशन जास्त आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्वी 7 आता 6 महानगरपालिका आहे, एक पालघरमध्ये गेली। त्याच्यामध्ये बाहेरनं मोठ्या प्रमाणावर लोक इथं कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं आलेले आहेत। नागरीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणावर झालेलं असल्यामुळं ह्याच्यातून काही अनधिकृत कामं इथं होतात, ते होऊ नये, मग बांधकामं असतील किंवा इतर गोष्टी असतील त्याच्याकरता कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे पोलिसांचं काम आहे आणि तिथं राजकीय हस्तक्षेप न होऊन देणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे। आणि पोलीस ऑफिसरनी पण CP असेल, SP असतील, त्यांची सगळी टीम असेल, DCP असतील, ह्या DYSP असतील, ॲडिशनल SP असतील, ह्या सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था चांगला ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं कुणालाही जर कुणी कायदा मोडत असेल, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई त्यांनी केली पाहिजे। हे असं मुख्यमंत्र्यांचं अपयश नाही। मुख्यमंत्र्यांचा आता जास्त काळ मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी जातो, त्याच्यामुळं हे सगळ्यांचं आमचं काम आहे। मुख्यमंत्र्यांचं आहे, माझं आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे आणि आमच्या सगळ्या इथल्या पालकमंत्र्यांचं आहे, इथल्या मंत्र्यांचं आहे, सगळ्यांचंच ते काम आहे। त्या पद्धतीनं तुम्हालाही माहिती आहे की मी माझी मतं स्पष्टपणे मांडत असतो आणि मी आत्ता बोलताना काय सांगितलं, पोलीस ऑफिसरांना सांगितलं की माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही अजिबात कुणाच्याही दबावाला बळी न पडता त्याच्यातनं जसं आता परवा पुण्यामध्ये देखील एक गुंडावर गोळीबार झाला, आता त्यांच्याच ग्रुपमधल्यांनी अशी माहिती पुढे येते की ते एकत्र बसलेले होते आणि बाहेर आले आणि त्यांच्यातल्यांनीच गोळीबार केला। हे असले जे काही प्रकार होतात, मुळात गुंडगिरीच जर आपण होऊन दिली नाही तर असले प्रकार सगळे थांबतील। अजित पवार छगन भुजबळ यांना विरोध करायला सांगतात का? नाही, एक मिनिट,
अजित पवार तुम्ही मला पहिल्यापासून ओळखता ना, किमान आपली अशी ओळख नसेल तरी देखील माझी मतं स्पष्ट असतात. मी आत्ता देखील आरक्षणाच्या बद्दल काय भूमिका मांडली ही मांडलेली आहे. त्याच्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन सर्वपक्षीय बैठकीमध्ये कुठल्याही दिलेल्या 62% आरक्षणाला धक्का न लागता इतर आरक्षण कायद्याच्या नियमाच्या चौकटीत जे हायकोर्टात सुप्रीम कोर्टात टिकलं नाही ते टिकवण्यासारखं त्याच्यात मागास आयोगाचा अभ्यास, इतर न्यायाधीशांच्या संदर्भातली समिती त्यांनी केलेला अभ्यास असं हे सगळं एकत्रपणे करून ते कसं सुप्रीममध्ये टिकेल ह्याबद्दलचा प्रयत्न चाललेला आहे. आणि त्याकरता 22 तारखेची राम मंदिराची जाण्याची काय तयारी आहे? हे का राम मंदिराच्या संदर्भामध्ये स्वतः वरिष्ठांनी आव्हान केलेलं आहे की तिथं संख्या इतकी मोठ्या संख्येने जनता तिथं येणारे, भाविक तिथं येणारे, सगळे रामप्रेमी तिथं येणार आहेत, श्रीरामप्रेमी, आणि त्याच्यामुळे तिथं आत्ता गर्दी कुणी करू नये. त्याच्यामुळं आम्ही तो अंदाज बघणार. जर गर्दी खूप म्हणजे ज्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे ती लोक तिथं जातील. त्याच्यात ज्यांचं इन्व्हिटेशन नाही आहे त्यांनी थोडंसं धीर धरावा आणि नंतर तो दिवस पार पाडल्यानंतर आता मंदिर तर कायमचंच राहणार आहे. त्याच्यावर टप्प्याटप्प्याने इतरांनी पण जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं, ज्यांचं असेल त्यांनी दर्शन घ्यावं. लोकसभेच्या काही जागांवरती ज्या ठिकाणी आधीच भाजपचा खासदार आहे किंवा उमेदवार इच्छुक आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा जो उमेदवार आहे तर अनेक जण इच्छा व्यक्त करतात. त्याच्यामुळे तिन्ही पक्षाचे आणि तिन्ही पक्षाचे असणारे मित्रपक्ष ह्यांना इच्छा प्रदर्शित करण्याचा, व्यक्त करण्याचा लोकशाहीमध्ये पूर्ण अधिकार आहे. शेवटी ह्या सर्व पक्षांचे प्रमुख ज्यावेळेस जागा वाटपा करता बसतील त्यावेळेस साधारण आम्ही हा विचार करतोय, निवडून येण्याची क्षमता ज्या उमेदवारांच्या मध्ये साधारण चाचपणी केल्यानंतर दिसेल त्याला ती जागा मिळेल आणि तो तिथं उमेदवार. पाण्याचा प्रश्न होता तर तुम्ही म्हणालात की पाण्याचं आम्ही सगळं सोडवू या महिन्यात, तर काय सांगाल त्याचं? नाही, मी असं सांगितलं की ठाण्याचं पॉप्युलेशन जे वाढलं, आपल्या इथलं बारवी धरण आहे, मधल्या काळामध्ये आम्ही नवी मुंबई करता मोरबे धरण करून दिलं, ते पाणी पुरवठा विभागानेच बांधलेलं आहे. आपलं तिकडच्या वेगवेगळ्या प्रकारची मधल्या काळामध्ये काही आरोप झाल्यामुळं काही धरणांची कामं रेंगाळली, त्या धरणाच्या कामाला चौकशी वगैरे करून त्याच्यामध्ये जे काही चूक झालेले असेल त्याच्यात जे दोषी असतील त्यांच्यावर ॲक्शन घ्यावी, जे चूकच झालेली नसेल तर तशा पद्धतीनं सांगावं आणि ते कामाला गती द्यावी. आपलं तुम्हाला माहिती असेल शाही धरण किंवा काळू धरण हे पण बरेच दिवस फॉरेस्टच्या निमित्तानं तिथं नेट प्रेझेंट व्हॅल्यू म्हणतात त्याला, ती कुठलं तरी एकतरी उत्तर देऊ दे. त्या प्रकारे ते कामं झाली पाहिजे. मागे बघा सूर्य प्रकल्पाच्या संदर्भामध्ये पण चर्चा झाली, त्यावेळेस काही पैसे कमी पडत होते. मला वाटतं नेट प्रेझेंट व्हॅल्यूज भरायची होती काहीतरी 65 का 85 कोटी, तर त्यावेळेस MMRDAनं पैसे दिले आणि तो प्रश्न निकाली काढला. आपल्याकडे सुदैवाच्या भागामध्ये पाऊस चांगला पडतो. फक्त आपल्या हे जे काही प्रदूषण होतं ते प्रदूषण न होण्याच्या करता कठोर कारवाई करण्याची गरज आहे आणि त्याच्यातनं पावसाचं पडणारं पाणी हे जास्तीत जास्त अडून लोकांना पिण्याच्या करता कसं देता येईल याबद्दलचं नियोजन हे केलेलं आहे. त्याला गती द्यायची, त्याला निधी द्यायचा, त्याला केंद्र सरकारच्या कुठल्या परवानग्या राहिलेल्या असतील तर घ्यायच्या, वेळ पडली तर केंद्राचा पण निधी त्याच्यामध्ये आणायचा, असं त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.